सगळे नमस्कार सन्माननीय पत्रकार बंधूंनो, माननीय संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। राजापूर अर्बन बँक कोऑपरेटिव्ह राजापूर ही 104 वर्षाची परंपरा लाभलेली अग्रण्य सहकारी संस्था असून 2024-25 मध्ये आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेली आहे। मार्च 2025 मध्ये बँकेच्या ठेवी 523 कोटी होत्या। मात्र रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापनाकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासाला थोडाफार तडा गेल्याने बँकेच्या आज अखेर ठेवी घट झालेली आहे। या पार्श्वभूमीवर लेखा परीक्षकांनी बँकेला ड वर्ग परीक्षण दर्जा दिला होता। तथापि बँकेने तात्काळ आवश्यक ती सुधारणा करून योग्य ते पुरावे सादर करून सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अपील केले। 11/9/2025 रोजी सहकार आयुक्तांनी वैज्ञानिक लेखा परीक्षण यांनी दिलेला ड वर्ग बदलून बँकेला ब वर्ग दिला आहे। या आव्हानात्मक परिस्थिती दरम्यान अचानकपणे पसरलेल्या अफवांमुळे काही प्रमाणात ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात रक्कम काढली असून सुमारे 100 कोटी इतकी ठेवी घट झालेली आहे। तरी सुद्धा बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे तसेच ठेवीदार व सभासद यांच्या सहकार्यामुळे आज बँक स्थिर अवस्थेत आहे। राजापूर अर्बन बँक 104 वर्षाची परंपरा, सभासद व ठेवीदारांचा विश्वास, सहकार्यांची नाळ जोडलेली संस्था आहे। आम्ही विश्वासपूर्वक कळवू इच्छितो की बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आहे। ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे। नियामक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पारदर्शक व जबाबदार बँकिंग सेवा सुरू आहे। आजच्या घडीला बँकेला आपल्या सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्य, विश्वास आणि पाठबळ अधिक गरजेचे आहे। आपले सामूहिक समर्थन या 104 वर्षाच्या संस्थेला आणखी बळ देईल व भविष्यातील प्रवास अधिक सक्षम करेल। गेली अनेक वर्ष बँक आपल्या सभासदांना 10% लाभांश देत होती, मात्र यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रस्ताव सादर केला असून त्याच्या परवानगीशिवाय यावर्षी लाभांश जाहीर करता येणार नाही। आपला विश्वास हीच आमची संपत्ती या ब्रीद वाक्यानुसार राजापूर अर्बन बँक नवनवीन सेवा योजनाद्वारे सभासद ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कटिबद्ध आहोत। याची प्रचिती विघ्नहर्ता ठेव योजनेमध्ये आली आहे। ही ठेव योजना 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात आली। यामध्ये आतापर्यंत 6 कोटी 13 लाख इतक्या मोठ्या ठेवी गोळा करण्यात यश आले। धन्यवाद।